महत्त्वाचा हा विषय आहे जो आपण काल अंदाज दिलाय। खानदेशमध्ये 19 आणि 20 तारीख सांगितली होती, एक दिवस लेट पण पाऊस तिथे आगमन केलेला आहे। सर्व दूरची जी काही आपण 5-5, 6-6 जिल्ह्यांची जी काही अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे खानदेशमध्ये सुरुवात झाली आहे। त्यापेक्षा उलट विदर्भातही पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि पाऊस नक्कीच होणार आहे। त्याचबरोबर मालेगाव इथे सुद्धा झडीला स्वरूप वाढलेलं आहे। अचानकच इथे काही ठिकाणी मुसळधार सर सुद्धा वाढू शकते। त्याच पटीनं जळगावचा आज जवळपास 80 ते 70% भाग हा कव्हरच होऊन जाईल। अशा प्रकारचं बंगालच्या उपसागरातलं बाष्प MP मार्गे हा पूर्ण महाराष्ट्राच्या विदर्भ, खानदेश आणि जवळपास मध्यरात्रीपर्यंत मराठवाडा व्यापूनच टाकेल अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। नाशिक जिल्ह्याच्या येवला, देवळा आणि निफाडला काही काळ लागेल, काही तास लागतील, पण इथे सुद्धा झडी ते दमदार तर काही ठिकाणी 1-2 भागांमध्ये मुसळधार सर सुद्धा कोसळू शकते अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। ते म्हणतात ना, देवाच्या दारी वेळ आहे पण अंधेर नाही अशी काहीतरी म्हण आहे, त्याप्रमाणे इथे सुरुवात झालेली आहे। भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोडला काही मोजक्या गावांना झडीचं स्वरूप मिळालंय, पण भोकरदन, जाफराबादला झडीच्या स्वरूपामध्ये जी बुरबुर होती ठिपका थोडा कमी आहे पण वाढलेला आहे आणि तो 2:30 ते 3 वाजेपर्यंत आणखीन वाढणार आहे। आता खानदेश जवळपास धुळे, जळगाव, नंदुरबार, शहादा कंप्लीट होऊन जाईल। इथलं पिकांना दिलासा ते आणखीन चांगला इथे संपूर्ण होऊन जाईल। त्यामुळे आता खानदेश बाबतीत एवढंच। अकोला, अमरावती आणि बुलढाणा स्प्रिंकलरची आपण जी पलटी मारतो या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी, तर यापेक्षाही जोरदार सरी बुलढाण्यामध्ये पुढच्या 4 घंट्याच्या आतमध्ये आजच्या 21 जुलैला इथे पण होईल। बुलढाण्याचे यामध्ये सर्वाधिक जास्त तालुके असतील मेहकर, खामगाव, मलकापूर, मोताळा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा ते लोणार पट्टा संध्याकाळी 8 वाजेपर्यंत कव्हर अप होईल। किनवट आणि नांदेडपर्यंत पोहोचणार आहोत त्या अगोदर विदर्भाचं सुद्धा लक्षणीय जी काही वाढ होणार आहे त्याबद्दल बोलूयात। अमरावती आणि अकोला हा जिल्हा 80-70% काल पडलेल्या पावसानं, परवा पडलेल्या पावसानं आणि आज सुरू होत असलेल्या पावसानं हा इतकंपर्यंत कव्हर होऊ शकतो, एवढी त्याची मजल बळकट बनलेली आहे। त्यानंतर रिसोड, वाशिम, हिंगोली 80 ते 70% कव्हर होऊन जाईल, एवढी याची मजल आहे। कळमनुरी, सेमगाव, वसमत, पुसद, डिग्रस हे तालुके सर्वाधिक जास्त पावसाच्या रडारवरती असणार आहे। नागपूर हा काल रामटेक परिसर चांगला धुवाधार घेतलाय, यामध्ये काही भागांना कमी पण तो सुद्धा रिकव्हर होत आहे। आज गोंदिया जिल्ह्यामार्गे येणारं वातावरण हे तुमच्या भागात चांगलं पोषक परिस्थिती निर्माण करणार आहे आणि हा देखील आज रिकव्हर होऊन जाईल, म्हणजे चांगला पाऊस होऊन जाईल। नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर आज संध्याकाळच्या 12-1 वाजेपर्यंत हे बघा 12 तास मागे पुढे होतील, पण उद्या 22 जुलैच्या आतमध्ये आजच्या पावसानं ही पूर्णतः कंप्लीटच होऊन जाणार आहे, घाबरले जाऊ नका। चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ हे पण आज संध्याकाळी कंप्लीट होऊन जाईल। नागपूरचा किनवट भाग, माहूरगड परिसर हा देखील आज कंप्लीट होऊन जाईल। तो पाऊस रिसोडकडे आणि वसमत, हिंगोलीकडे जास्त असल्यामुळे विदर्भ आणि खानदेश आज जवळपास कंप्लीट होऊन जाईल। आता राहिलाय मराठवाड्याचा प्रश्न, तर मराठवाड्याबद्दलही बोलतोय। मराठवाड्याला भूतो न भविष्य अशी सुरुवात परभणी जिल्ह्याला रात्री 11-12 वाजता आणि उद्याच्या 22 जुलैला 4-5 वाजेपर्यंत दाखल होईल। यामध्ये नांदेड, परभणी आणि जालन्याचा समावेश आहे, हिंगोली देखील आहे। छत्रपती संभाजीनगरचा, गंगापूर, पैठण, पाचोडचा दमदार ते मध्यम पावसावरती समावेश आहे। आज अहिल्यानगरला सुद्धा आपण वाढ सांगितलेली आहे, वाढ सुरू झाली नाही अजून इथे, पण रात्रीच्या 8-9 वाजेपर्यंत इथे सुरुवात होईल। ठीक आहे। बिदर, निजामाबाद मार्गे येणारं वातावरण जे आहे, जे सोलापूरच्या
पूर्व भागाला, अहिल्यानगरच्या दक्षिण भागाला सक्रिय करणारी प्रणाली जी आहे ती लातूरच्या दक्षिण, सावंतवाडी, उमरगा, निलंगा पट्टा या भागांचा आणि नांदेडचा बराचसा बॅकलॉग भरून काढेल। ही परिस्थिती संध्याकाळी आणि उद्याच्या 22 जुलैला असणार आहे। हे 2 दिवसात असणार आहे। 23 जुलैपासून हवामान खातं प्रशासनाच्या तारखा सुरू होतात, त्यामुळे ह्या 23 पासून आपण फक्त पाऊस पाहणार आहोत, किती बरसतोय आणि कुठे बरसतोय। म्हणजे आतापर्यंत जो काही पाणी पडला त्याला चक्क नावं ठेवणं चालू आहे, पण लाखो शेतकऱ्यांचं ह्या पावसानं ह्याच 5 दिवसामध्ये भलं केले, हे दुर्लक्ष होते। आपली जी मजल आहे ती 22 पर्यंत आहे, 22च्या संध्याकाळपर्यंत आहे जी व्याप्ती दाखवण्याची, बाकी तिथून पुढे शासन पाहून घेईल। जाता जाता परत 22 जुलैचा आढावा देखील येतोय। धुळे, नंदुरबार, शहादा 100% व्याप्ती पूर्ण ह्या 2 दिवसात होईल, आज आणि उद्या। आज तिथे बऱ्याच ठिकाणी आहे। 22 तारखेला मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर। मी तुमच्या तारखा 2 ते 3 दिवस उशिराने पाऊस आलाय, पण संभाजीनगरला सुद्धा कन्नड, सिल्लोडच्या भागांना उद्या तुमची इच्छा पूर्ण होऊन जाईल। पाचोट पैठणचा समावेश याच्यामध्ये अधिक आहे, अंबरपट्टा आहे, ठीक आहे। याच्यामध्ये विदर्भाला अकोल्यामध्ये, अमरावतीमध्ये, अनेक भागांमध्ये, अचलपूरमध्ये मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार, फटकारे 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा घंटा असा प्रणाली आहे। वर्ध्याचा, खामगावचा, यवतमाळचा, भंडाऱ्याचा, नागपूरचा याच्यामध्ये समावेश आहे। चंद्रपूर, यवतमाळचे देखील याच्यामध्ये बऱ्यापैकी समावेश आहे। आणि हे वातावरण मराठवाड्याला दमदार ते मध्यम दिलासा देईल। आणि ह्या 2 दिवसामध्ये विदर्भाची आणि खानदेशची जेवढी व्याप्ती होणार आहे तेवढी व्याप्ती 24 पासून पुढे नाही आहे। त्याचबरोबर पुढे काय घडू शकतं, कारण की माझा हा फायनल लाईव्ह आहे, संध्याकाळी मी बाहेर आहे, पंढरपूरच्या यात्रेला चाललोय, त्यामुळे कदाचित लाईव्ह तिथे पण घेता येणार नाही। शॉर्ट रील मी देईल, 1-1, 2-2, 5-5 दिवसाचे रिपोर्ट घेऊन सोबतच चाललोय, तर तुम्हाला तिथून पुढे अपडेट देत राहील, पण लाईव्ह आता बंद आहे 2-3 दिवस तरी। कोल्हापूर, सांगली, कोकण किनारपट्टीला भूतो भविष्य अशी संततधार ते मुसळधार पावसाची जी काही प्रणाली आहे ती वारंवार चालू, त्यांना नवीन सांगणं काही गरजेचं नाही, पण नक्की इथे पावसाचा जोर जो आहे तो वाढणार आहे। या भिवंडी, नाशिक, उत्तर भाग, पश्चिम भाग, नंदुरबार, शहादा, जळगाव आणि विदर्भ संपूर्ण, ठीक आहे। मराठवाड्याच्या बाबतीत बोलतोय, 25-26 पासून येणारा जो काही पाऊस असेल हा लातूरच्या, आता हा 22-23चा जो आहे तो फक्त पिलकांना दिलासा आहे। ज्यांच्या पेरण्या राहिल्यात, लक्षपूर्वक ऐका, ज्यांच्या पेरण्या राहिल्यात यांना 26-27 याच तारखेदरम्यान आपला फायदा करणारा पाऊस असेल। आणि याच्यामध्ये चांदणभरी मुसळधार झाला तर पेरण्या करा, कारण की 26 आणि 27 ह्या 2 तारखा या लातूर जिल्ह्याला पेरणीचा जो काही योग आहे तो आणतील। ह्या दिवसामध्ये आभाळामधनं काही गावखेड्यांना मोठा पाणी पडणार आहे, जर चांदणभरी पडला, वाहुणी पडला तरच पेरण्या करा। जे राहिलेले भाग आहेत, हा भाग राहिलेला फक्त 40% आणि 30%, 50-60% इथे तालुक्यानुसार 80% देखील पेरण्या झालेल्या आहेत, ठीक आहे। आणि ज्यांना अंदाज फेल वाटतात, ज्यांना अंदाज चुकीचे वाटतात, त्यांनी शासकीय अंदाज पाहावेत ही माझी कळकळीने विनंती आहे, कारण की येणाऱ्या 22-23 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याच प्रकारचा पाऊस नाही म्हणणारा हा शासन आणि त्या अंदाजावरती अंदाज देणारे हे कम्प्लिटली आहेत। आणि एक विनंती आहे, काय चुकीचं बोलायचं तर बिनधास्त बोला, मी तुम्हाला काही रिप्लाय करणार नाही, पण एक विनंती आहे, पुढे ऑगस्ट महिन्यामध्ये असा भीषण काळ येणार आहे, त्या काळामध्ये माझी आठवण नक्की येईल। प्रामाणिकपणाचं फळ अनेक लोकांनी दिले, त्यांना माझा सप्रेम जय शिवराय। जाता जाता